नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे महत्त्वाचे 25 प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांना सुरुवात करण्याआधी बघा, पोलीस भरती संबंधी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ जर तुम्हाला पाहिजे असेल, तर ती फक्त ₹99 सध्या अवेलेबल आहे. तुम्हाला करायचं काही नाही आहे. तुम्हाला हे आपल्या मोबाईल नंबर या माझ्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला एक क्यूआर कोड पाठवेन. त्याच्यावर तुम्हाला ₹99 पेमेंट करायचं आहे. पेमेंटचं स्क्रीनशॉट तुम्ही एकदा टाकलत, की तुम्हाला लगेच या प्रश्नांची पी-डी-एफ भेटून जाईल. ठीक आहे. 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ आहे. जर तुम्ही अजूनही घेतली नसाल, तर लगेच पेमेंट करा आणि ही पी-डी-एफ तुमच्याजवळ मिळवून घ्या. बघा, सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, की महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? 4 ऑप्शन आहेत: गोंड, कोकरू, आंध्र की कोलम. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी, कोकरू. लक्षात ठेवा, ऑप्शन बी, कोकरू नावाची आदिवासी जमात आढळते. प्रश्न क्रमांक 2 दिलाय. विम्बल्डन टेनिस स्पर्धा काहीच महिन्यांपूर्वी झाली 2025 मध्ये. तर या 2025च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? 4 ऑप्शन आहेत बघा. तर बघा, त्यांचं नाव आहे, पोलंडच्या आहेत या इगा स्विएटेक. ठीक आहे. इगा स्विएटेक यांनी जिंकले. आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? मला कमेंट करून सांगा. विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 3 दिलाय, की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो? ग्रॅमी अवॉर्ड्स, ग्रॅमी पुरस्कार. तर ग्रॅमी पुरस्कार हे अमेरिकेमध्ये दिले जातात, ते म्हणजे संगीत या क्षेत्रातील कार्यासाठी. प्रश्न क्रमांक 4 आहे, व्याकरणाचा प्रश्न आहे बघा. मी माझे आरशात प्रतिबिंब पाहिले आहे, दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. काय येईल या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन सी, पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, ऑप्शन सी, पूर्ण वर्तमान काळ होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 5 दिले आहे, की खालीलपैकी कोणास नोबेल पारितोषिक मिळाले नाही आहे? या 4 पैकी मदर टेरेसा, अमर्त्य सेन, महात्मा गांधी की रवींद्रनाथ टागोर. तर बघा, मदर टेरेसा, अमर्त्य सेन आणि रवींद्रनाथ टागोर यांना आतापर्यंत नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. पण महात्मा गांधी, ऑप्शन सी, यांना त्यांच्या कार्यासाठी अजूनपर्यंत नोबेल पारितोषिक मिळालेले नाही आहे. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अनुवृत्त, ठीक आहे, अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही? 4 ऑप्शन आहेत. तर बघा, ऑप्शन सी उत्तर येईल. अनासक्त हा अनुरक्तचा समानार्थी शब्द नाही. तर इच्छायुक्त, प्रेमशब्द आणि अनुरागी हे समानार्थी शब्द आहेत अनुरक्तसाठी. प्रश्न क्रमांक 7 दिलाय, की हरमनप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हरमनप्रीत कौर, तुम्ही नाव ऐकलंच असाल, नुकताच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आपल्या भारताच्या कॅप्टन आहेत या महिला टीमच्या. ठीक आहे. तर क्रिकेट या खेळाशी या संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे 8वा, की दातांमधील ॲनिमल तयार होण्यासाठी टिंबटिंबची आवश्यकता असते. मॅग्नेशियम, ऑक्सिजन, नायट्रोजन की फ्लोरीन? तर ऑप्शन डी, फ्लोरीनची आवश्यकता असते, फ्लोरीनची. ऑप्शन डी इथे दातावरील आवरण हा सर्वात वरचा थर असतो. ठीक आहे, ऑप्शन डी इथे उत्तर होईल. 9वा प्रश्न आहे, की कुवेतचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कुवेतचे आता पंतप्रधान कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर त्यांचं नाव आहे शेख अहमद नवाफ अल सबा. ठीक आहे, हे कुवेत या देशाचे पंतप्रधान आहेत. 10वा प्रश्न आहे, की बर्फ उष्णतेचा टिंबटिंब आहे. सुवाहक, अर्धवाहक, दुर्वाहक की खालीलपैकी काहीही नाही? तर बघा, बर्फ उष्णतेचा हा दुर्वाहक आहे, या लक्षात ठेवा. ऑप्शन सी उत्तर येईल इथे. प्रश्न क्रमांक 11वा काय बघा. महाराष्ट्र राज्यात 50वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे? कन्हाळगाव ऐकले का? ऐकलत का? तर बघा, हे ऑप्शन बी उत्तर येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील आहे हे कन्हाळगाव, जिथे आता 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12 दिलाय. हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल? 4 ऑप्शन आहेत. हातातोंडाशी गाठ पडणे. तर बघा, ऑप्शन ए, जमतेम खाण्यास मिळणे. ऑप्शन ए ते उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 13 दिला आहे, की खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गुजरात राज्याच्या सीमेशी सामायिक नाही? म्हणजे गुजरातला लागत नाही त्या राज्याची सीमा. तर मध्य प्रदेशची लागते, महाराष्ट्राची लागते, राजस्थानची लागते. पण छत्तीसगडची सीमा ही गुजरात या राज्यासोबत संलग्न नाही आहे. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? तर बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जवळ-जवळ 85% पाऊस हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पडते. प्रश्न क्रमांक 15 दिलाय, की समर्थ योजना कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे? समर्थ योजना. तर समर्थ योजना म्हटलं की वस्त्र मंत्रालय, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 16 दिलाय, की ज्या दोषामुळे व्यक्ती तुमच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्याला टिंब-टिंब म्हणतात. तर बघा, त्याला लघुदृष्टी दोष असं म्हणतात किंवा मायोपिया हा ऑप्शन देखील असेल ना तुमच्या ऑप्शन्समध्ये 4 मध्ये. लघुदृष्टी दोष नसेल तर मायोपिया असेल. तर लघुदृष्टी दृष्टिदोष आणि मायोपिया एकच गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, गणिताचा प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर बघा, 4 ऑप्शन आहेत. काय उत्तर येईल या प्रश्नाचं उत्तर बघा. तर बघा, चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायला लागतं? बाजू बाजू गुणिले बाजू, बरोबर आहे. तर आता बाजू किती दिले? 8.8 गुणिले 8.8 करा गुणाकार, तुमचं उत्तर येईल 74.44. आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन सी. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजूचा वर्ग. प्रश्न क्रमांक 18 बघा, 10 करोड म्हणजे किती दशलक्ष? 10 करोड म्हणजे किती दशलक्ष? तर बघा, ऑप्शन ए इथे उत्तर येईल. 100 दशलक्ष. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा, अंजली भागवत फोटोमध्ये बघू शकता. तर ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अंजली भागवत म्हटलं की नेमबाजी, शूटिंग. ठीक आहे, शूटिंग किंवा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 दिलाय, की केदार जाधव हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर केदार जाधव म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल, क्रिकेट प्रेमी असाल तर हे ऑलराऊंडर होते आपल्या भारतासाठी खेळायचे. केदार जाधव हे जे की क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 21 दिलाय, की महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर बघा, तलाठी सांभाळतो, लक्षात ठेवा. महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तलाठी सांभाळतो. बघा, 10,000 प्रश्नांची PDF तुम्ही अजून घेतली नसाल तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही PDF भेटत आहे. तर लगेच या नंबरवर मेसेज करा WhatsAppवर तुम्ही आणि लवकरात लवकर ही PDF स्वतःजवळ मिळवून घ्या आणि तयारीला लागा. बघा, पोलीस भरती आता लवकरच होणार आहे. त्यामुळे तयारीला लागा नसाल तर लागायला सुरुवात करा. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? एकदम IMP प्रश्न नेहमी विचारला जातो. तर बघा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांमध्ये सर्वप्रथम पंचायत राज योजनेचा स्वीकार करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 23 आहे, की दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? महत्वाचा प्रश्न बघा. दास कॅपिटल म्हटलं की कार्ल मार्क्स, ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 24 आहे, की जिल्हा परिषदेचे अंदाजपत्र तयार करण्याचे काम टिंब-टिंब करतात. महत्वाचा प्रश्न बघा. तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्र तयार करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. प्रश्न क्रमांक 25 आहे, की जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी टिंब-टिंब समिती सर्वात महत्वाची असते. 4 ऑप्शन आहेत बघा. तर बघा, स्थायी समिती ही सर्वात महत्वाची असते. ऑप्शन बी इथे उत्तर होईल. तसंच बघा, जाता-जाता क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं आहे, की ग्रामपंचायत सदस्यास राजीनामे द्यावयाचा झाल्यास त्यास तो कोणाकडे सादर करायला लागतो? ग्रामपंचायतीच्या सदस्याला राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे सादर करतो? 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि PDF पाहिजे असेल तर मला मेसेज करा, या नंबरवर तुम्हाला PDF भेटून जाईल. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.